सेवाते आवडी उच्चारावे नाम भेदा भेद काम निवारोणी न लगे हालावे चालावे बाहेरी अवघीची घरी बैसरिया देवाची नामे देवाचे श्री सर्व अलंकारी समर्पावे तू कामने होय भावीची संतोषी बसीना बाबाशी बोलिया न लगे हलावे चालावे बाहेरी अवघीची घरी बैसरिया महायोग विलीन देवी मध्यम परम पुंडरीकाय राखं समागत दिशं तमानंद कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगा गुरुचा तमनमान दुसरे चरणचंदाजिया चंचा कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुकाम ज्ञानिशं ज्ञानमूर्तिंजं साक्षात् प्रेमास्वरूपिणीं नामदेवं च दयामूर्तिं नाथं वन्दे पुनः पुनः वैराग्यस्य परामूर्तिं देवक्षेत्र निवासेना तुकाराम महाराष्ट्र भक्तराजं चतुष्टकं सच्चिदानंद रूपाय विष्णोत्पत्तादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय नमः वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः नमो ज्ञानेश्वर निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आदित्य जननी देवांचे देवांची गिरिवास्मरण होय सकळी तीनच्या अधिकरण तिची वंदुत्री चरण गुरुंचे नमस्कार नियाता मस्तक माझे पायावरी या वारकरी संतांच्या सेवाती आवडी उच्चारावे नाम भेदा भेद कामनी वारोणी न लगे हालावे चालावे बाहेरी अवघीची घरी बैसरिया प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग महान भक्त वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे देहुनिवासी जगद्गुरु तुकोबराया यांचा 4 चरणांचा भगवंताची आवड सांगणारा नवे भगवत प्राप्तीचा साधा आणि सरळ सोपा मार्ग सांगणारा अभंग या ठिकाणी सेवेकरता निवडलेला आहे. इकडे लक्ष द्या. नियमाप्रमाणे अल्पसहा पर्यंत येतो असा की आपल्या परमपुरी गणेशपूर या नगरीमध्ये चालत असलेला श्री सिद्धेश्वर महादेव शिवलीला अमृत अखंड हरिनाम सप्ताह लक्षपूर्वक ऐका. सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. तुकोबारा या अभंगाद्वारे भगवंताची आवड सांगतात. काहींनी प्रश्न केला, ताई आम्ही आतापर्यंत कधीच तुकोबारायांना भगवंताची आवड विचारली नाही, तरी तुकोबाराय आम्हाला सांगतात. का सांगतात बरं? आम्ही विचारलंच नाही तुकोबारायांना. कारण आम्ही जर विचारलं असतं तर तुकोबाराय आता जिवंत असते म्हटले, पण तुकोबाराय आता नाही याचा अर्थ आम्ही तुकोबारायांना विचारू शकत नाही. बरं तेही जाऊ द्या. तुम्ही म्हणाल ताई
तुमच्या पूर्वजांनी विचारलं असेल, पण जेव्हा आमचे पूर्वज होते तेव्हा देखील तुकोबाराय नव्हते. बरं, जेव्हा तुकोबाराय असताना जी लोक होती ती लोक तुकोबारायांची गाढवावरून दिंड काढत होती. याचा अर्थ त्या लोकांनी सुद्धा तुकोबारायांना विचारलं नाही, तरी सुद्धा तुकोबाराय तुम्हा आम्हाला उपदेश करतात, तुम्हा आम्हाला सांगतात. काय सांगतात, काय कारण आहे, काय सांगावं तुकोबारायांनी? लक्षपूर्वक ऐका मायबा. संतांनी सांगावं, कारण संतांकडे फार मोठी जबाबदारी शास्त्राने दिलेली आहे, फार मोठी जबाबदारी आहे. या भारतातील संस्कृती सांभाळण्याची जबाबदारी, या भारत देशाचं नाव गौरवण्याची जबाबदारी माझ्या संतांकडे आहे. मी सांगणार आहे तुम्हाला. एकदा थोड्या शांत व्हा आणि भजन करा. विठाला विठाला तुम्ही तिकडे थोडा आवाज केला की मला बोलायला विक्षेप होऊन जातं. त्यामुळे आवाज न करता शांततेने, वाटलं तर चिमटा घ्यायचा हळूशा जागेला, म्हणजे ती इकडे सरकत जाईल आणि मग जागेवर बसायचं. पण बोलत नका जाऊ. लक्ष द्या. आवाजही करू नका आणि बसल्या बसल्या झोपू सुद्धा नका. कीर्तनामध्ये झोपायचं नाही बरं का. केशवदादा आदरणीय इंगळे बाबा कीर्तनामध्ये दृष्टांत सांगायचे. कीर्तनामध्ये का झोपू नये मला ते तुम्हाला सांगायचंय. एक जण कधीच कीर्तनाला येत नव्हता दादा, आणि मग एक दिवस त्याला माहित झाले का लहान मुलीचं कीर्तन आला तो, पण पुढे नाही बसला, मागे बसला, कारण पुढे त्याला टेकून बसायला जागा नव्हती. मी आपली इथली नाही सांगत, आमच्या आता झाला असं त्याला झोप लागली. कीर्तन कधी संपलं त्याचं त्यालाही माहित नाही. आता झोपण्याचे प्रकार असतात. काही जण रात्री ह्या खोलीत झोपले तर सकाळी दुसऱ्या खोलीत उठतात. याला सवय होती असा झोपायचा, तोंड उघडं ठेवून, तोंड वाशी झोप म्हणतात याला. आता त्याला झोप लागली. कीर्तन कधी संपलं त्याचं त्यालाही माहित नाही. रात्री एक काळं कुत्रं आलं आणि आपला कार्यक्रम करून निघून गेलं. दुसऱ्या दिवशी एकाने त्याला विचारलं, पाटील कसं झालं कीर्तन? बरं होतं पण थोडस खारट होतं. आता तुमच्या बाबतीत घडायला पाहिजे का? हा, म्हणून झोपायचं. करा भजन. विठाला विठाला लक्षपूर्वक ऐका. माझ्या संतांकडे एक जबाबदारी आहे. कोणती जबाबदारी आहे? या देशाचं नाव गौरवण्याची जबाबदारी आहे, देशाची संस्कृती सांभाळण्याची जबाबदारी आहे. मी माझ्या तुमचं काही सांगत नाही. सुभाषितकरांनी वर्णन केलेलं आहे. तीन सजावत देश को सती संत और शूर, तीन लजावत देश को कपटी काय क्रूर. तीन व्यक्ती या देशाला सजवण्याचं कार्य करतात, देशाचं नाव गौरवण्याचं कार्य करतात. त्यामध्ये पहिलं नाव महिला मंडळाचं आहे. ताई त्या कीर्तनात आल्यापासून आमच्यापेक्षा जास्त बडबड करताय, तरी तुम्ही म्हणताय की त्यांचं त्या ठिकाणी पहिलं नाव आलेलं आहे. लक्षपूर्वक ऐका. माझ्या मुखाचं सांगत नाही, सुभाषितकार सांगतात. तीन सजावत देश को सती संत और शूर. सती म्हणजे महिला, महिलांची पहिली जबाबदारी आहे आपल्या देशाचं नाव गौरवण्याची. काय करतात ताई महिला? तुम्ही स्वतः महिला आहात म्हणून महिलांचं वर्णन करता का? अजिबात नाही. शास्त्रकारांनी वर्णन केलेलं आहे. शास्त्रकार सांगतात, एका बाईकडे, एका आईकडे देशाची संस्कृती सांभाळण्याची जबाबदारी आहे, देशाचं नाव गौरवण्याची जबाबदारी आहे. कारण एक आई आपल्या मुलाला उत्तम असे संस्कार देते आणि तिने दिलेल्या संस्काराचा परिणाम भारताचा एक चांगला नागरिक तिच्या हातून घडत असतो. म्हणून पहिली जबाबदारी तिची आहे. मी सांगेन तुम्हाला, आईकडे फार मोठी ताकद आहे. आई काहीही करू शकते. एका आईने, कवी फार गोड वर्णन करतात, ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले बलाहे, दत्त गुरु दिसले बलाहे, दत्त गुरु दिसले. ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर, बोलताना मी तो देतोच नका जवळ. ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर म्हणजे भगवान विष्णू, भगवान ब्रह्मदेव आणि भगवान शंकर, या तीन देवांना आपल्या मुलाच्या रूपात जिने प्राप्त केलं ती सुद्धा एक बाईच होती. ऐका, फार मोठी ताकद आईकडे. आईने ठरवलं तर काय नाही करू शकत. म्हणून आईने आपल्या मुलांना चांगले संस्कार दिले पाहिजे. ताई आमच्याकडे पाहून बोलताय, आम्ही आमच्या मुलांना चांगले संस्कार देत नाही का? संस्कार देतात तुम्ही, नक्कीच चांगले संस्कार देतात. पण ऐका, आपण कुठेतरी आपल्या संस्काराच्या लोभापायी चुकीचं पाऊल आपल्या जीवनामध्ये उचलतो. ताई काय बोलताय तुम्ही? चुकीचं पाऊल उचलतो म्हणजे? लक्षपूर्वक ऐका. तुम्ही तुमच्या मुलांना भलेही चांगलं शिकवा. तुम्ही म्हणाल ताई आम्ही कसंही जीवन जगू, पण आमच्या मुलांना आम्ही चांगलं शिकवतो. आता तुम्ही कितीही चांगलं तुमच्या मुलांना शिकवा, पण तुम्ही जर चुकीचं लागत असाल तर तुमची मुलं तुमचंच पाहून जीवन जगणार आहेत. कारण समाजाला अनुकरणाची सवय लागलेली आहे दादा, अनुकरणाची. म्हणजे तुम्ही रस्त्याने चाला, चालता चालता
एखाद्या दगडावर डोकं टेकवा आणि पुढे चाला. तुमच्या मागे चालणारे 5-10 जण त्या दगडावर डोकं टेकवून पुढे आल्याशिवाय राहणार नाही. ते पाहणार नाही दगड की देवे, पण तुम्ही डोकं टेकवलं म्हणून ते डोकं टेकवणार आहे. मला सांगायचं आहे की समाज हा अनुकरणवादी आहे. मग तुम्ही मुलांना किती चांगलं शिकवता यापेक्षा महत्वाचं आहे तुमची मुलं तुमचं पाहून जीवन जगणार आहे, म्हणून तुम्ही चांगलं जीवन जगलं पाहिजे. लक्षपूर्वक आहे का ताई? मग आम्ही त्या ठिकाणी चांगलं जीवन जगत नाही का? आम्ही चुकीचं वर्तन करतो का? आम्ही आमच्या जीवनामध्ये चुकीचा मार्ग वापरतो का? लक्षपूर्वक आहे का? आपल्या संसाराच्या लोभापायी, प्रपंचाच्या लोभामध्ये कुठेतरी नकळतपणे आपण चुकीचं पाऊल उचलतो. आता कसं उचलतो? आदरणीय आमच्या गुरुवर फार गोड उदाहरण सांगतात. एकदा प्रसंग असा घडला, एका नवीन लग्न झालेल्या मुलीची आई तिच्या सासरी गेली. पाहिलं तर सासरचे मंडळी सगळे बाहेर गावी गेले होते. घरी मुलगी एकटीच होती. आईने तिच्यापाशी जाऊन बसावं, 4-2 गप्पा गोष्टी कराव्या. गप्पा गोष्टी झाल्यानंतर त्या ठिकाणी त्या आईने मुलीला दुःख सांगायला सुरुवात केली. बाळा, काय सांगू तुला, फार वाईट परिस्थिती आहे. तुझे वडील रात्रंदिवस कष्ट घेत आहेत. तुझे भावंड सकाळी जेवले तर संध्याकाळचा प्रश्न पडतो, संध्याकाळी जेवले तर सकाळची वाट पाहावी लागते. अतिशय वाईट स्थिती आहे आणि अशा स्थितीमध्ये आम्ही कसं जीवन जगतोय आमचं आम्हाला माहिती आहे. मुलीने सांगितलं, आई जास्त बोलायची गरज नाही, मला माहिती आहे. मला माहिती आहे माझ्या वडिलांनी कसं आमच्यासाठी कष्ट घेतले, कसं आम्हाला आमच्या पायावरती उभं केलं, कशी आमची लग्न लावून दिली. आई मला माहिती आहे, मला सांगायची गरज नाही. इथेच थांब म्हटले, मी आले पटकन. ती मुलगी घरात पळत गेली, 2 पहिल्या गहू घेऊन आली. ते गहू आणून आई पुढे ठेवले आणि आईला त्या ठिकाणी सांगितलं, आई हे गहू घेऊन जा, तुला कुरड्या करायला काम येतील. बाळा, तुझ्या सासरच्या माहीत झालं तर जाऊ दे गाई, माझे सासरचे मंडळी फार चांगली आहेत, माहीत झालं तरी काही बोलणार नाही. आणि जरी त्या ठिकाणी खरं सांगायचं झालं तर माझ्या सासरी काहीच कमी नाही, कुणाला माहितीच होणार नाही. हे गहू घेऊन जा म्हटले. नाही म्हणत त्या आईने ते गहू घरी आणले. आणल्याबरोबर आता बायकांची सवय असते, ज्या गोष्टीला अगोदर त्या नाही म्हणतात ती गोष्ट अगोदर त्या ठिकाणी उचकरून पाहतात. तिने पटकन ती गव्हाची पिशवी उघडली, त्याच्यामध्ये हात घातले. ते गहू थोडे ओले होते, साडाळलेले होते. माताईने विचार केला, हे वाळवले पाहिजे, कुरड्या करायला अजून टाइम आहे. मग तिने काय केलं, दुसऱ्या दिवशी सकाळी ते गहू उन्हामध्ये सुकायला टाकले 10 वाजता. आता वाळायला टाकले तेव्हा तिने ते गहू मोजून घेतले. 2 पायल्या ते गहू भरले. आता ते गहू दिवसभर वाळले आणि संध्याकाळी ते गहू ती भरायला गेली. आता मला सांगा मावशांनो, जे गहू तुम्ही सकाळी मोजून वाळायला टाकले ते संध्याकाळी मोजून भरसाल का? नाही. पण ती तुमच्या माझ्यासारखी नव्हती. तिने जे गहू सकाळी मोजून वाळायला टाकले ते संध्याकाळी मोजून भरले. जे गहू सकाळी 2 पायल्या होते ते संध्याकाळी 1च पायल्या भरले. ती तुमच्या माझ्यासारखी शांत सुद्धा नव्हती. शिव्या द्यायला सुरुवात केली तिने. लाजा राहिल्या नाही लोकांना. गहू चोरावे का? चोरायची गोष्ट आहे का? गावामध्ये सत्ता चालू आहे. कालच रात्री माधुरीताईंचं कीर्तन झालं आणि त्यांनी सांगितलं खोटं बोलायचं नाही, चोरी करायची नाही, लबाडी करायची नाही. आणि आज लगेच कोणी गहू चोरून नेले. लाज वाटत नाही लोकांना. गहू चोरावे का? तेवढ्याच शेजारची धोंडा आली, म्हटली, मंडा शिव्या देऊ नको. हो, तू बोलली ना आपल्या गावामध्ये सत्ता चालू आहे. कालच रात्री माधुरीताईंचं कीर्तन झालं, त्यांनी चोरी करायची नाही. याच्याबरोबर हेही सांगितलं की वाईट बोलायचं नाही. कशाला वाईट बोलते, तोंड खराब करून घेते. मेले असेल कोणी गहू, जाऊ दे, त्याला कमी पडले असेल, काळजी करू नको. मी माझ्या लेकीच्या घरून आणले का तुला थोडेफार देऊन टाकील. तिच्या जरा जीवात जीवाला म्हटली, बरं झालं, थोडेफार भेटून जातील. आता झालं असं, दोघी तिच्या घरी निघून गेल्या. आणि त्या ठिकाणी तेवढ्यामध्ये जी म्हणत होती ना, काळजी करू नको, मी माझ्या लेकीच्या घरून आणल्यावर देते, कशाला शिव्या देते, मेले असेल कोणी, जाऊ दे. तिचा गोट्या जिचे गहू चोरी गेले होते तिच्या पप्याला बोलवायला गेला. काकू, पप्या कुठे गेला? तिच्या डोक्यात गव्हाचं अजून चालू होतं. ती म्हटली, मेला असेल कुठे, मला माहित नाही. काकू सांग की तू कुठे गेला गोट्या? अरे नाही माहित मला. काकू, जर तुम्हाला सांगितलं पप्या कुठे गेला तर मी तुला सांगेल तुझे गहू कोणी चोरले. पटकन सांग म्हटले कोणी चोरले. काकू सांगतो, आधी 10ची नोट काढ, 20ची घे गड्या, पण सांग मला माझे गहू कोणी चोरले. काकू, तुझे गहू कोणी माझ्याच अक्काने चोरले. काय बोलतो पप्या? तुझी अक्का तर म्हणत होती माझ्या लेकीच्या घरून आणल्यावर देते, कशाला तोंड खराब करून घेते, कशाला पाप लावून घेते. गावात सप्ताह चालू आहे, श्रावण महिना आहे, त्यातले त्यात आज श्रावणी सोमवार आहे आणि एवढ्या पवित्र दिवशी शिव्या देते, असं ती मला म्हणत होती. काकू, तिचं काय ऐकू नको, ती अशीच आहे. गहू तिनेच चोरले. मग कारे गोट्या, तुझ्या म्हणण्याप्रमाणे जर तुझ्या अक्काने माझे गहू चोरले तर मला सांग, जेव्हा तुझी अक्का माझे गहू चोरत होती तेव्हा मी काय करत होते? काकू, ते पण सांगतो. अजून 10ची नोट काढ, 20ची घे, पण सांग मला मी काय करत होते. काकू, जेव्हा माझी अक्का तुझे गहू चोरत होती ना
तेव्हा तू शेजारच्या केसरा आस्ताचे वांगे चुरून आणायला गेली होती. आता मला सांगा, या गोष्टी जर मुलांना पाहायला भेटल्या संस्कार घडतील का? नाही घडणार. संस्कारात एक अशी शिदोरी आहे जी फक्त एक आईच मुलांना देऊ शकते. मी माझ्या मुखात सांगत नाही, शास्त्रकारांनी वर्णन केलेलं आहे. सुशिलो मातृपुनीन पितृपुनीन चतुरतः उदारो वंशपुनीन आत्मपुनीन सौभाग्यता. सुशिलो मातृपुनीन पितृपुनीन चतुरतः उदारो वंशपुनीन आत्मपुनीन सौभाग्यता. एखादा सुशील, चांगलं जीवन जगणारा, चांगलं वर्तन करणारा, मंदिरात जाऊन हरिपाठ करणारा, कीर्तनाला पुढे येऊन बसणारा जर मुलगा पाहायला भेटला तर समजावं त्याच्या आईने त्याला चांगले संस्कार दिलेले आहेत. तोच मुलगा चतुर असेल तर वडिलांचं पुण्य आहे. तोच मुलगा उदार असेल तर त्याच्या वंश परंपरेचं पुण्य आहे. आणि तोच मुलगा जर भाग्यवान असेल तर हे त्याच्या स्वतःचं पुण्य आहे. आता सुभाषितकार याच्या उलट सांगताना सुद्धा थांबले नाही. याच्या उलट सांगतात, उन्मादो मातृदोषेन पितृदोषेन मूर्खता कार्पण्य वंशदोषेन कर्मदोषा दरिद्रतः. उन्मादो मातृदोषेन, एखादा उन्मत्त, अतिशय विचित्र, कधी मंदिरात न येणारा, हरिपाठ न करणारा जर मुलगा पाहायला भेटला तर समजावं त्याच्या आईने त्याला उत्तम संस्कार दिले नाही. तोच मुलगा मूर्ख असेल तर वडिलांचं पातक आहे. तोच मुलगा जर कंजूस निघाला तर समजावं त्याच्या वंश परंपरेमध्ये कोणी उष्ट्या हाताने कावळा सुद्धा आणलेला नसावा. आणि याही पलीकडे तोच मुलगा जर दरिद्री असेल तर समजावं हे त्याच्या स्वतःचं पाप आहे. लक्षपूर्वक ऐका. शास्त्रकारांनी वडिलांचं वर्णन नंतर केलं, शास्त्रकारांनी पूर्वजांचं वर्णन नंतर केलं, पण आईचं वर्णन अगोदर करतात. उन्मादो मातृदोषेन आणि सुशिलो मातृपुण्येन. म्हणजे आईकडे फार मोठी जबाबदारी आहे. मी सांगेन तुम्हाला, एका आईने आपल्या मुलाला संस्कार दिले, एका आईने आपल्या पुण्याची गाथोडी एकत्र केली, परिणाम स्वरूप छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले. मी सांगेन तुम्हाला बायबा, आज त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्यामुळे आज आपल्या दारात तुळस, मंदिरावरती कळस, महिलांच्या नाकात नथ आणि पुरुषांच्या ओठावरती मिशी कुणामुळे असेल तर केवळ आणि केवळ महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्यामुळे. आणि त्या छत्रपती शिवाजी महाराजांना घडवणाऱ्या राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ, मी सांगेन तुम्हाला, कवी फार गोड सांगतात, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो पराला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो पराला. तो बापाचा बाप वाघ शुभा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शुभा जन्मला. होती मधी जाऊची अपजितरी स्वराज्याची जनकल्याणाची शिकवण जगत तुकोबाची. वनमधील स्वराज्याचे या कर्णागडाला, वनमधील स्वराज्याचे या कर्णागडाला. छत्रपती शिवाजी महाराज की तो बापाचा बाप वाघ शुभा जन्मला, 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 तो बापाचा बाप वाघ शुभा जन्मला. त्या आईने संस्कार दिले, परिणाम स्वरूप छत्रपती शिवाजी महाराज घडले. मला सांगायचंय, आईकडे फार मोठी जबाबदारी आहे आणि ती आई वर्गाने पूर्ण केली पाहिजे. दुसरी जबाबदारी सीमेवर लढणाऱ्या सैनिकांची आहे, जे आपल्या देवासाठी, देशासाठी आणि धर्मासाठी स्वतःच्या प्राणांची चिंता न करता लढत असतात. मी सांगणार आहे तुम्हाला, शुरामी सरदार आभाला काय कुणाची भीती, देवदेशानी धर्मापायी प्राण घेतल हाती. शुरामी सरदार आभाला काय कुणाची भीती, शुरामी
कुणाची भीती देव देश आणि धर्मापायी देवासाठी देशासाठी आणि धर्मासाठी आपल्या प्राणांची चिंता न करता लढणारे ते सैनिक त्यांची दुसरी जबाबदारी आहे देशाचं नाव गौरवण्याची आणि तिसरी जबाबदारी माझ्या संतांची आहे जे संत तुमच्या आमच्या कल्याणाकरिता तुमच्या आमच्या हिताकरिता उतरला येतात आपल्या हितासाठी अवतार धारण करतात कार्य करतात जिंकतात लढतात लक्षपूर्वक ऐका संत हे तुमच्या आमच्या कल्याणाकरिता तुमच्या आमच्या उद्धाराकरिता अवतारला येतात संतांविषयी अनेक जणांच्या मुखातून तुम्ही ऐकलं असेल गेल्या 6 दिवसांपासून सप्ताह चालले बरेच उदाहरण ऐकले असेल पण जरा वेगळं उदाहरण तुम्हाला देणार आहे लक्षपूर्वक ऐका मला सांगा मोशानो ब्रह्मदेवाने माणसाचं हे पूर्ण शरीर बनवलं त्या शरीराला मुखवटा दिला हात दिले पाय दिले कान दिले नाक दिले डोळे दिले सर्व अवयव त्या ठिकाणी ब्रह्मदेवाने दिले मला सांगा जर ब्रह्मदेवाने कधी असं केलं असतं की फक्त धड दिलं असतं आणि मुखवटाच बसवला नसता तर चालला असता का त्याला माणूस म्हणता आला असता का नाही म्हणता आलं असतं बरं तेही जाऊ द्या याही पलीकडे सांगेन तुम्हाला या भारत देशाला भारत माता महाराष्ट्र राज्यामुळे म्हटलं जातं त्या महाराष्ट्राला भारतातून वेगळं केलं तर भारत देशाला भारत माता म्हटलं जाईल का नाही म्हणता येणार बरं तेही असू द्या मंदिराचं बांधकाम झालं गावामध्ये तुमचं मंदिराचं बांधकाम झालं पण मंदिराला कळसच बसवलं नाही तर त्या मंदिराला मंदिर म्हणता येईल का नाही म्हणता येणार ज्या पद्धतीने ब्रह्मदेवाने माणसाला माणसाचा मुखवटा बसवला नाही तर त्याला माणूस म्हणता येणार नाही या महाराष्ट्राला भारतातून वेगळं केलं तर भारत देशाला भारत माता म्हटल्या जाणार नाही नव्हे मंदिराला जर कळस बसवला नाही तर मंदिराला सुद्धा मंदिर म्हणता येणार नाही अगदी त्याच पद्धतीने या वारकरी संप्रदायातून जर संतांना वेगळं केलं तर या वारकरी संप्रदायाला सुद्धा वारकरी संप्रदाय म्हणता येणार नाही मला सांगायचंय अतिशय अनमोल अमूल्य असं महत्व या वारकरी संप्रदायामध्ये संतांचं आहे जसं त्या ठिकाणी इमारत तुम्ही ऐकली असेल वारकरी संप्रदायाची हा तुका धना असे कळस भजन करा सावकाश ज्या संतांचा आपण सेवेकरिता घेतलेला आहे ते त्या इमारतीचे कळस आहे इमारत तुम्ही ऐकली असेल अनेक महाराज लोकांच्या मुखातून पण मला सांगा जसं हा माणसाचा मुखवटा आहे माणसाचं जे शरीर आहे याला हात आहे पाय आहे कान आहे नाक आहे डोळे आहे तसंच या वारकरी संप्रदायामध्ये जेवढे संत आहे हे संत या वारकरी संप्रदाय एका शरीराप्रमाणे आहे आणि त्या शरीराचे अवयव माझे संत आहेत आता सगळे अवयव सांगायला वेळ नाही आपला मुखवटा नक्की सांगून नाही तुम्हाला मुखवट्यामध्ये कान आहेत डोळे आहे नाक आहे आणि वाणी आहे आता लक्षात ठेवा का मुखवट्यामध्ये सर्वप्रथम डोळे येतात डोळ्याची जागा कोणत्या संताला द्यावी विचार केला आणि मग लक्षात आलं बाबा एखाद्या पदार्थाचा वास घ्यायचा असेल आता तुम्ही कीर्तनामध्ये बघतो गुलाबजाम जरी आणले असेल तरी मला एक कळते का मला ते वास घ्यावा लागेल का मला कळलं तुम्ही गुलाबजाम आणि की जिलेबी आणली बरोबर की नाही म्हणजे नाकाने जर वास घ्यायचा असेल तर पदार्थाच्या जवळ जावं लागतं एखाद्या बाईला गुपित सांगायचंय तर जी बाई गुपित सांगणार तिच्या जवळ जावं लागतं मग कानात बोलावं लागतं आता मी तुम्हाला एखादं गुपित सांगते मी तुम्हाला सांगते तुम्हाला सांगू नका ते गुपित आहे का नाही राहणार गुपित सांगायचं असेल तर कानात सांगावं लागतं बळीही बळीकडे सांगेन तुम्हाला पण जे डोळे आहेत मला ही कोणती डोळ पाहायला यायची गरज नाही कोण झोपले कोण झाले मला ही कोण दिसतो कोण झोपले कोण झाले म्हणजे डोळ्यांनी सर्वाधिक जास्त ज्ञान होतं डोळ्यांचं ज्ञान अधिक आहे म्हणूनच डोळ्याची जागा कोणत्या संताला त्यांनी विचार केला आणि मग लक्षात आलं या वारकरी संप्रदायामध्ये असे कोणते संत आहेत ज्यांच्याकडे अफाट असं ज्ञान आहे विचार केला आणि मग लक्षात आलं की बाबा ज्ञानाचा सागर आणि सगळा माझा ज्ञानेश्वर माझ्या विष्णू ज्ञानोबारायांकडे अनंत ज्ञान आहे म्हणून त्या ठिकाणी डोळ्यांची जागा मौली नवोबारायांना देण्यात आली एवढं ज्ञान मौली नवोबारायांकडे आहे तुम्ही प्रसंग ऐकलेला आहे एक रेडा ज्याच्या मुखातून मौली नवोबारायांनी वेद बदवला लक्षपूर्वक ऐका तो रेडा जो प्राणी आहे तो असा प्राणी आहे की त्याच्या बुद्धीमध्ये आणि दगडामध्ये काहीच फरक नाही दगड बुद्धीचा तो प्राणी तरी सुद्धा मौली नवोबारायांनी मैशी पुंडामुखी बोलवी शिवमुखी हो मैशी पुंडामुखी बोलवी
रेड्याच्या मुखात वेद बदलावा एवढं ज्ञान मौली ज्ञानोबाईकडे आहे. म्हणून डोळ्याची जागा माझ्या मौली ज्ञानोबाईंना देण्यात आली. त्यानंतर कानाची जागा कोणत्या संताला द्यावी? कानाच्या जागेचा विचार करत असताना लक्षात आलं बाबा संतांचं ब्रह्ममायेचं तत्वज्ञान जेव्हा जगाच्या डोक्यावरून जाऊ लागलं त्यावेळेला त्या ठिकाणी माझ्या नाथ महाराजांनी भगवत प्राप्तीचा मार्ग साध्या सरळ सोप्या भाषेत भावगाच्या रूपात सांगितला. म्हणून कानाची जागा नाथरायांना देण्यात आली. आता वाणीची जागा कोणत्या संताला द्यावी? इकडे लक्ष द्या. काही काम नाही इकडे बघा मला काही कानाची जागा. आता तुम्ही किती विषय घ्या तरी माझी वेळ होईपर्यंत मी तुम्हाला सोडणार नाही. इकडे बघा सांगायची वेळ नाही काका की एक जण बाजारात गेला बाबा जांभळं विकत घेतली त्याने. जांभळं विकत घेतली ती मोजून घेतली तिचे पैसे दिले घरी आला. ती जांभळं पाण्याने स्वच्छ केली. पहिलं जांभूळ तोंडात टाकलं खाऊन टाकलं. दुसरं तोंडात टाकलं तेही संपवलं. तिसरं उचललं. आता झालं असं होतं त्या जांभळामध्ये जांभळासारखा दिसणारा भुंगा नावाचा किडा आला होता. त्याने तो उचललं तोंडात टाकलं. तो दाताने जांभळं चिरबिर करायला लागला. तुमच्या तोंडात जांभळाचा किडा गेला आपला तो भुंगा गेला तर तुम्ही खाऊन टाकणार का? नाही खाणार. पण जरा हुशार होता जास्त. हातात भुंग्याला उतरले शिक्षक का भेद कर मी तुला असा सोडणार नाही कारण मी तुला मोजून घेतले तुझे पैसे दिले त्यामुळे मी तुला असा सोडणार. तर तुम्ही काहीही करा मी तुम्हाला सोडणार. हा कारण मी तुम्हाला मोजून घेतले माझ्या वेळेच्या अवधीमध्ये. हा भले तुम्ही त्या ठिकाणी मी तुम्हाला पैसे देणार आहे तुम्ही मला देणार आहे पण मोजून घेतले वेळेच्या अवधीमध्ये त्यामुळे मी तुम्हाला असं सोडणार. त्यामुळे तुम्ही किती वचवत केली तरी मी काय शांत राहणार आहे. त्यामुळे तुम्ही आपापसात शांत राहा. फक्त ऐकण्याचं काम करा. लक्ष द्या. भजन करा. वाणीची जागा कोणत्या मंत्राला घडली? पूर्वीच्या काळी घडलेला एक प्रसंग आठवला. पूर्वीच्या काळी संत कृष्ण नामदेव महाराज निवृत्ती दादा सोपान काका मुक्ताबाई जनाबाई विश्वमौली ज्ञानोबाई कबीरकाची सर्व संतांची मंदिराई एकत्र जमा झाली आणि वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार करण्याकरिता निघाली. आता जाता जाता त्यांचा एक मुक्काम औंढ्या नागनाथला तीर्थक्षेत्री पडला. कानावर पडलेला प्रसंग आहे पण व्यवस्थित माहित नाही म्हणून सांगते. लक्ष द्या. औंढ्या नागनाथला तीर्थक्षेत्री मुक्काम पडला. त्या मुक्काम अंतर्गत विचार करताय सर्व संतांची मंदिराई बाबा आपण वारकरी संप्रदायाचा प्रचार करायला जात आहोत आणि त्यातले त्यात आपण
पवित्र पावन ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी आहोत, मग इथे भजन कीर्तन न करता जाणं योग्य नाही। मग भजन कीर्तन केलं पाहिजे, मग करायचं तुम्ही भजन कीर्तन, कारण जास्त कीर्तनकार एकत्र झाले की कोणी कीर्तन करावा असा प्रश्न पडतो। म्हणजे तो कीर्तन करायचं तुम्ही, आता तुम्ही एका दिवशी गणेशपूरमध्ये सगळे महाराज मंडळी बोलून घेतले, तुम्ही कीर्तन ठेवायचं तुम्हाला प्रश्न पडतो ना। मग तसे सर्व कीर्तनकार एकत्र, सर्व महात्मा एकत्र कीर्तन करायचं तुम्ही। म्हणून सर्वजण त्या ठिकाणी आशेने गोरोबा काकांकडे पाहू लागले, कारण गोरोबा काका हे सर्वात वयाने मोठे होते। जीवनामध्ये जर एखादा निर्णय घ्यायचा असेल तर आपल्या वडीलधाऱ्यांना विचारून घ्यावा, का तर त्यांनी आपल्या अगोदरची अनेक आयुष्य पाहिलेले आहे, अनेक वर्ष त्यांनी जगलेली आहे, अनेक अनुभवाच्या ठेचा त्यांनी खाल्लेला आहे, त्यामुळे त्यांच्या अनुभवाने ते आपल्याला योग्य तो मार्ग सांगतील। म्हणून त्यांचं निश्चितपणे त्या ठिकाणी निर्णय घेतला पाहिजे, त्यांना विचारलं पाहिजे। सर्व संत पाहू लागले त्या ठिकाणी गोरोबा काकांकडे, आणि मग गोरोबा काकांनी सांगितलं, बाबा जर कीर्तन करायचं असेल तर माझ्या नामदेव महाराजांनीच करावं, कारण नामदेव महाराजांच्या हाताने देव देवतो, नामदेव महाराज श्रेष्ठ भक्त आहे। ठरल्याप्रमाणे रात्री 9च्या वेळेला कीर्तन चालू झालं। कीर्तन एवढं उत्साहामध्ये आनंदामध्ये चालू आहे, त्या कीर्तनामध्ये उभे असणारे टाळकरी पावले घेत होते, नवल नाही तर नामदेव कीर्तन करी, आणि पुढे देव राजे पांडुरंग विश्वाचा मालक त्या कीर्तनामध्ये नाचत होता। काय रंग असते त्या कीर्तनामध्ये। कीर्तन चालू झालं, ऐका बघा, कीर्तन चालू असताना देव त्या कीर्तनामध्ये नाचत होते, नाचता नाचता बेधुंद झाले, देवाच्या अंगावरचा पितांबर खाली येऊ लागला। कबीर दासांनी कोपऱ्यातून पाहिलं, देवा सावळा स्वतः आला, लक्ष पडत आहे का, नाचता नाचता देवाचा बोला पितांबर, आणि सावध होई देवा ऐसा बोले कबीर, संतांनी तुम्हा आम्हाला सावध करावं नवल नाही, माझे संत देवाला देखील सावध करतात। माझा पुन्हा एकदा कीर्तन मंगळात आलं, कीर्तनाची पंचपदी झाली, चाल म्हणायची कुणी, कोपऱ्यामध्ये जनाबाई उभ्या होत्या, पुढे आल्या, आणि गणी म्हणे देवा बोला अंग। लक्ष पडत आहे का, काही काही लोक म्हणतात महिलांनी कीर्तन करू नये, तर तेव्हापासून विश्व माऊली ज्ञानोबा आहे, माऊली ज्ञानोबा आहे, आळंदीचे माऊली ज्यांना आपण माऊली म्हणतो, ते माऊली तुमची माझी सर्वांची आई आहे, जगाची आई माऊली ज्ञानोबा आहे, आणि जगाच्या आईला माझी जनाबाई सांगते माऊली तुम्ही का म्हणा, याचा अर्थ जनाबाई माऊली ज्ञानोबांच्या आई ठरल्या। मला सांगायचंय मॅडम, तेव्हापासून माझ्या संतांच्या मान्यवरांनी महिला संतांना फार मोठा अधिकार दिलेला आहे। पुन्हा कीर्तन चालू झालं, कीर्तनाचे रंगात झालेले, रात्री 9 वाजता चालू झालेले कीर्तन, पहाटेचे 4 वाजले, आपल्याला 2 तास होत नाही, आमच्यासाठी 2 तास होते, ऐकून घेत नाही तुम्ही। परत नामदेव महाराजांचं रात्री 9 वाजता चालू झालेले कीर्तन पहाटेचे 4 वाजले तरी संपलं नव्हतं। पहाटे 4 वाजता त्या महादेवाच्या मंदिराचे, त्या शिव मंदिराचे पुजारी मंदिरात आले, आणि पाहिलं तर पांडुरंगाचं कीर्तन चालले। विचार केला कीर्तन बंद करायचंय, पण या वारकऱ्यांनी, या टाळकऱ्यांनी आपल्याशी भांडण केलं तर करायचं काय, म्हणून अगोदर पाहून घेतलं। कारण हुशार माणसं जर भांडण करायचे असेल तर समोरच्याची ताकद अगोदर पाहून घेतात आणि मगच भांडण करतात। यांनी समोर पाहिलं म्हटले तर वारकरी आहेत, टाळकरी आहेत, माळकरी आहेत, कुणीच काही करणार नाही आपल्याला। मग ठरल्याप्रमाणे त्या ठिकाणी पुजाऱ्यांनी मध्यभागी जावं आणि आवाज करावा, बंद करा हे कीर्तन। क्षणात पक्षाचा आवाज बंद झाला, टाळकरी जागेवर उभे राहिले। माझ्या नामदेव महाराजांचे सर्व संतांनी हात जोडले, बाबा काही चुकलं का, काही चुकलं का, म्हणजे हे महादेवाचं मंदिर आहे, हे पांडुरंगाचं कीर्तन करतात तुम्ही। नामदेव महाराज म्हणतात, बाबा हरी हरा वेद नाही नका गुरुवार, एका कीर्तने कोणी साखरेच्या ठाई, याही कडे दोघे एक वेगाचं चिंतन करतात। भजन करी महादेव राघवजी सदाशिव, राघवजी सदाशिव जीव, भजन करी महादेव श्रीराम जय राम, भजन करी महादेव। नामदेव महाराज म्हणतात, बाबा ते दोघे एकमेकांचं चिंतन करतात, दोघांमध्ये फरक नाही, पण पुजारी ऐकून घ्यायला तयार नाही, म्हणजे जा कीर्तन करायचं असेल तर मंदिराच्या मागे हा मोठी जागा आहे, तिथे जाऊन कीर्तन करा, इथे कीर्तन करू नका, वाईट वाटलं माझ्या संतांना। पण ऐका झाला नाही बा, सगळी सामग्री उचलली आणि मंदिराच्या मागे गेले, आणि ऐका नाही बा, पुन्हा एकदा कीर्तनाला सुरुवात केली, पुन्हा एकदा कीर्तन रंगात आलं, आणि नाही बा माझ्या नामदेव महाराजांनी कीर्तन करावं, बाकी संतांनी टाळ वाजवावी, साहित्य आनंद घ्यावा, विश्वाच्या महाराजांच्या कीर्तनामध्ये राखावं, आणि माझ्या त्या नामदेव महाराजांच्या वाणीची ताकद कशी नामदेवा आती दूध प्याला, नामदेवा आती दूध प्याला, फिरी
फिरली निवड जगा माझी ख्याती, फिरली निवड जगा माझी ख्याती. नाही बा, नामदेव महाराजांच्या वाणीची सांगत अशी की मंदिरात तुमची तोंड फिरावं मला सांगायचं नाही बा, मग वाणीची जागा माझ्या नामदेव महाराजांना मिळाली. आता मला सांगा, मला सांगा, आपली कान झाले, डोळे झाले, वाणी झाली, आता काय झालं बरोबर ना? नाक हे फार महत्वाचं आहे. नाक प्रापंचिक असो अथवा परमार्थी असो, नाकाला फार महत्व आहे. प्रापंचिक ना 2 मिनिटांत तुम्हाला सांगते, एकदा बंद करा. नाक ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे. याच्याबद्दल मला सांगा, पूर्वीच्या काळी एका मुलाची वडील बघायला गेले. वडील गेले होते, आई नाही. मी आताची गोष्ट नाही सांगत, पूर्वीची. आता काय बदल तेव्हा फक्त माणसं जायची. मग त्या ठिकाणी मुलीचे वडील, त्या ठिकाणी मुलाचे वडील मुली पाहायला गेले. सगळे 8 वाजता दुपारचे 2 वाजता गेलेले होते. त्याची माझी घरी वाट पाहत होती, अजून कसं आलं नाही, अजून कसं आलं नाही. तशीच रागारात बसण्याला जाऊन राहिली. 2ची गाडी आहे तरी ते आलं नाही, 3ची गाडी आहे तरी ते आलं नाही, 4ची गाडी येऊन गेली तरी ते आलं नाही. आता शेवटची 5ची गाडी आहे. ती विचार करते, जर 5च्या गाडीने हे घरी आलं नाही तर याला घरातच घेणार नाही, घेतलं तर संध्याकाळचं जेवायला देणार नाही. वाट पाहत होती. तेवढ्या संध्याकाळी 5 वाजेची गाडी आली. आता जे सकाळी 8 वाजे असून गेलेली असतात, संध्याकाळपर्यंत त्यांचं कामच होत नाही. मग एकामध्ये तोंड उतरून खाली उतरत असतात. मग आता सगळ्यात शेवटी कामाला खाली उतरला. त्याला पहिल्या गोष्टीची तोडायची मस्तकाला लागली. काय नाही होते, कुठे होते, सकाळपासून गेले, 4 फोन केले तुम्हाला. आता जेवायची तास म्हटली असते, तेव्हा मोबाईल नव्हते. कुठे होते तुम्ही, काय करत होते, सकाळी 8 वाजता गेले, संध्याकाळी 5 वाजता आले. तिथे ढोरं कोणी पाहायचे, शेतीवाडी कोणी पाहायची. हा म्हटला बाई, मला जाऊ जास्त दिवस नाही, 1 दिवस झाला. सकाळी गेलो, संध्याकाळी आलो, कशाला बोलून राहते. बरं तुम्ही किती दिवस झाले, मला सांगा, आपल्या मुलासाठी मुलगी पाहायला गेली तुम्ही, कशी मुली दिसायला झाली का? सरकार हा म्हटला बाई, थोडं आलो तुम्ही एक कप चहा तरी करून पहा. चहा मागवतो मला, पाणी दिलं तरी रागामध्ये घरी मुलगी भाजी आवडत आवडत पाणी आणून दिलं. आणि आता मात्र त्याला तिने पुन्हा विचारलं, म्हटले सांगा बरं कशी मुलगी दिसायला झाली का, सरकार येतो का? हा म्हटला मुलगी काय सांगू तुला, ती मुलगी एवढी सुंदर आहे, गोलापातीचा रंग आहे, हलकीसारखी पांढऱ्या डोळे आहेत, गुलाबाच्या पाकळ्यासारखे तिचे गाल आहे, डाळिंबीसारखे तिचे ओठ आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिने आजकालच्या मुलींसारखी बापट केलेली नाही. तिची भुजंगासारखी लांब सरकली आहे. फार सुंदर ती मुलगी आहे. म्हणजे स्वयंपाक एवढा सुंदर स्वयंपाक बनवते. तिने पंचपक्वान्नाचा स्वयंपाक बनवला होता. त्या स्वयंपाक बनवून आणल्यानंतर जेवणाच्या ताटामध्ये 4-5 वाट्या होत्या. एका वाटीत गुलाबजाम होते, एका बासुंदी होती, एका खीर होती, एकामध्ये वरण होतं, एकामध्ये भाजी होती, आणि एक मध्यभागी ठेवलेली ती वाटी. मध्यभागी ठेवलेली ती वाटी काय सांगावं, काय सांगावं, काय सांगावं. त्या वाटीमध्ये सुंदर अशी कढी होती. पाचपुरा बाबा फार वर्णन करतात. त्या कढीकडे पाहिल्यानंतर, त्या कढीच्या कलंकाकडे पाहिल्यानंतर असं वाटत होतं जणू काय त्या कढीमध्ये कढीपत्त्याने आणि मोहरीने जणू काय आत्महत्या केली होती. एवढी सुंदर ती कढी, ती खाल्ल्यानंतर, ती पिल्यानंतर, ती पाहिल्यानंतर मन अगदी तृप्त होऊन गेलं. एवढा सुंदर असा स्वयंपाक तिने बनवला. ही मुलगी एवढी चांगली दिसायला, एवढा चांगला स्वयंपाक बनवते. मग पुढचं काही बोलणं जाणं आणि नाही, आधी तुम्हाला काही कळलं नाही का? म्हणजे एक काळी तुम्हाला काही कळलं नाही, मग तुम्ही गेले होते पुढचं बोलणं काही केलं की नाही? नाही तर मुली हातात दक्षिण घेऊन जायची. हा वाटला बाई, हा अगोदर ऐकून घेत जा, बायकांना मध्ये मध्ये बोलायची सवय असते, बरोबर आहे की नाही? फक्त मला एक वेळ बोलून सांगतो. मग त्या ठिकाणी हा माझा अगोदर ऐकून घे. मुलगी फार सुंदर आहे, गुलाबाचा रंग आहे, हलकीसारखी पांढऱ्या डोळे आहे, गुलाबाच्या पाकळ्यासारखे गाल आहे, डाळिंबीसारखे ओठ आहे, भुजंगासारखी विणी आहे. पण ऐक ना, सर्व काही आहे तिच्यामुळे, परंतु तिच्या नाकाला नेमका शेंडा नाही. नाक नाही केली वाया गेली. काय ती करावी? 32 लक्षणे नाक नाही केली वाया गेली नाही का? सर्व काही होतं त्या मुलीकडे, पण एक नाकाला शेंडा असल्यामुळे तिच्या सौंदर्याला किंमत झाली का? नाही. नाक हे फार महत्त्वाचं आहे. मी थोडं 2 मिनिटं बाजूला बसते. आपण कोण मुलगी किती सुंदर दिसायला आहे पाहतो, लक्ष करून ऐका. विचार करा, देवाने बनवलेली एखादी स्त्री, एखादा पुरुष कितीतरी दिसायला सुंदर राहतो. त्याला पाहिल्यानंतर आपण एकटंच
ज्याने ही सौंदर्याची मूर्ती घडवली तो विश्वाचा मालक किती सुंदर असेल. मी याही बघितलं सांगितलं तुम्हाला. आपण हे माईक सौंदर्य पाहतो, हे माईक सौंदर्य, माईक म्हणजे लक्ष होणार. आज मी अशी आहे, आज उत्पन्न लगेच दर्शन कदाचित तुम्ही माझं झालेली असते. आज नाही का नाही ना मला सांगायचं ही लहान मुलं मोठी होणार आहे. म्हणजे सौंदर्य माणसाचं टिकून राहणार नाही या काही गोष्टी लक्ष होणार आहे. परंतु माझ्या विश्वाच्या मालकाचं सौंदर्य जे विश्वाचा मालक सच्चिदानंद परमात्मा जो सदैव त्या ठिकाणी आपल्या सौंदर्यावरती टिकून आहे. सगुण निर्गुण निराकार स्वरूपामध्ये असणारा तो विश्वाचा मालक भागवतात फार वर्णन करतात.
तशीच वैराग्य आहे, अनंत नामचिंतन आहे. एक दिवस तुकोबारायांचा शोध घेत एक महात्मा तुकोबारायांच्या देहुला आले. आल्यानंतर तुकोबारायांचं घर विचारत विचारत तुकोबारायांच्या घरापर्यंत पोहोचले. तुकोबारायांच्या एका मुलीचं नाव भाभी घेतली. ती अंगणामध्ये झोपत होती. त्यावेळेला त्या हातमध्ये विचारलं, तुकोबारायांचं घर आहे का बाबा? हे तुकोबारायांचं घर. मी त्यांची कन्या नाव माझं भाभी घेतली. काय काम आहे तुकोबारायांचं? कुठे गेली तुकोबाराय? त्यांची बाबा सगळ्यांची वेळ सौख्य दिला गेले. कोणत्या दिशेला गेले? मुलीने ज्या दिशेला हात केला त्या दिशेने त्या साधूने लावलं आणि तुकोबारायांचा शोध घ्यावा. माझे तुकोबाराय सापडले ना. एका खड्ड्यातून आवाज येत होता, गोविंद बोलो हरी, गोपाल बोलो राधा रमण हरी, गोपाल बोलो गोविंद बोलो हरी, गोपाल बोलो राधा रमण हरी, गोपाल बोलो गोविंद बोलो हरी, गोपाल बोलो राधा रमण हरी, गोपाल बोलो. त्या ठिकाणी ते वचन त्या साधूने खड्ड्यात डोकं पाहिलं तर माझे तुकोबाराय अशुद्ध आणि अपवित्र ठिकाणी देवाचं भजन करत होते. काय तुकोबाराया, तुमचं नाव आहे मुली पर्यंत आलो, तुम्ही अशुद्ध आणि अपवित्र ठिकाणी देवाचं भजन करता, हे शोभा देत नाही मला. माझ्या तुकोबाराने सांगितलं, बाबा मी करून नाही, माझी जीवन जाईल, माझी जीवन झाली, अनादराच्या चंद्रयानाचा लागला बाबा, माझी जीवन जाईल नाही, काय करावं? त्या साधूला खोटं वाटत तुकोबारायचं बोललं. स्वतःमध्ये अशा गोष्टींवरती नास्तिकपणाचा विश्वास होत नाही. आता त्या साधूने खड्ड्यामध्ये मारली आणि माझ्या तुकोबारायांची जीभ हातामध्ये पकडली. तर माझ्या तुकोबारायांच्या शरीरात रोज भजन होत होता. एवढं भजन माझ्या तुकोबारायांच्या जीवनात होतं. त्या तुकोबारायांकडे काही साधन मागितलं जावं. हात जोडून अगोदर क्षमा मागावी. तुकोबाराया क्षमा मागायच्या तुम्ही आम्हाला सांगितलं आणि तुमच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं, परंतु आता मला लक्षात आलंय की तुम्ही जे सांगत होते तेच योग्य होतं. देवाचं चिंतन केलं तर दार आहे. पण तुकोबाराया एक प्रश्न करतो. प्रश्न असा आहे की तुकोबाराया, तुम्ही सांगता देवाचं भजन करणं मान्य आहे, पण देवाचं भजन कशा पद्धतीने करावं की जेणेकरून देवाला ते आवडेल, देवाला त्या भजनाने आनंद होईल. याही सगळीकडे एखादा कार्यकर्ता एखाद्या आमदारामागे खासदारामागे फिरत असेल तर तो आमदार खासदार एखाद्या मोठ्या ठिकाणी चालला की त्या कार्यकर्त्याला आपल्या सोबत स्वतःची ओळख एक करायला पाहुणा, पण त्या कार्यकर्त्याला आपल्या सोबत घेतो. मग आम्ही देवाच्या नावाने घेतो, आम्ही त्याचं नामस्मरण करू. मग तो आम्हाला कधी कधी भेटायला गेला, माझे तुकोबाराय म्हणतात, बाबा देवाचं जर मनापासून भावाने चिंतन केलं तर देवाला संतोष प्राप्त होतो. या ठिकाणी त्या ठिकाणी देव कधी कधी भेटायला येत नाही, तर जिथे जिथे देवाचं नामचिंतन होतं देव तिथे स्वतः उपस्थित राहतो, कायम उपस्थित राहतो. का होय भावीची संतोषी वजे नामापाशी आपल्या. मैबा तुकोबाराय सांगतात की बाबांनो, देवाचं जर भावाने चिंतन केलं, भावाने म्हणजे मनापासून जर चिंतन केलं तर देवाला संतोष प्राप्त होतो. मनाव्यतिरिक्त केलेलं चिंतन देवाला प्राप्त होत नाही. मला सांगायचंय तुम्हाला, मनापासून चिंतन का करायला सांगितलं? कारण मन हे अतिशय चंचल आहे. चंचल तर आहे, परंतु आध्यात्मिक क्षेत्रामध्ये त्याचं अतिशय मोलाचं महत्व आहे. मन किती चंचल आहे संत फार वर्णन करतात. एक मिनिटात तुम्हाला सांगितलं, बहुत चंचल चपळ दाता येता नलगे वेळ. मन फार चंचल आहे. किती चंचल आहे तुम्हाला सांगते. सुभाषितकार फार वर्णन करतात. ऐका, मन पटस्य सुरापानम तच्च वृच्छी कदंशनम तनमध्ये भूत संचारो यद्वात तद्वा भविष्यति. सुभाषितकार सांगतात, तुम्ही माकड पाहिले का? माकड ते एका झाडावर थांबतं का? नाही ना. ते झाडावरून त्या झाडावर, त्या झाडावरून त्या झाडावर उड्या मारतं. म्हणजे किती चंचल आहे ते माकड. पण मला सांगा, त्या माकडाने जर दारू प्यायली तर किती चंचल होईल ते? दारू पिलेला माणूस एका ठिकाणी थांबतो का? मग ते माकड आधीच चंचल आहे. त्या माकडाने दारू प्यायली. मी माझ्या मुखाचं सांगत नाही, पुरावा आहे त्याला. मर्कटस्य सुरापानम तस्य वृच्छी कदंशनम. माकडाने जर दारू प्यायली तर किती चंचल होईल ते? बरं ते जाऊ द्या. त्या दारू प्यायलेल्या माकडाने, माकड आधीच चंचल आहे, त्याने दारू पिली. त्या दारू प्यायलेल्या माकडाला जर विंचू चावला किती चंचल होईल? विंचू चावला माणूस एका जागी थांबतो का? नाही ना. किती चंचल त्या ठिकाणी. परत तेही जाऊ द्या. त्या ठिकाणी माकड आहे, त्या माकडाने दारू प्यायली. दारू प्यायल्यानंतर त्याला विंचू चावला.
असं होऊ नये, पण त्या माकडाच्या अंगात कदाचित भूताने प्रवेश केला तर किती चंचल होईल ते. भूत गरके मारतो ना, तो पाहिला त्या टीव्हीमध्ये. हा, तसं ते माकड किती चंचल होईल. त्याही पेक्षा मन अतिशय चंचल आहे. लक्ष पडत आहे का? मन ही चंचल आहे. म्हणून त्या ठिकाणी भगवान परमात्म्याने अर्जुनाला सांगत होती, हे अर्जुना, तू म्हणे मीची करी माझे भजनी प्रेम धरी सर्वत्र नमस्कारी मध्ये काते. भगवान परमात्मा अर्जुनाला सांगतात की, हे अर्जुना, तुझं जे मन आहे ते मला देऊन टाक आणि मग माझं चिंतन कर. मला सांगायचंय, मन हे चंचल आहे, पण आध्यात्मिक क्षेत्रामध्ये फार मोलाचं महत्व या ठिकाणी त्या मनाचं आहे. मना व्यतिरिक्त केलेलं भजन देवाला प्राप्त होत नाही. 1 मिनिटामध्ये एक उदाहरण सांगून पुढे चालणार आहोत. आपली वेळ संपत आलेली, त्यामुळे लक्ष द्यायचंय. भजन करा. लक्ष बघा का? एका प्रसंग असा घडला, मना व्यतिरिक्त केलेलं भजन देवाला प्राप्त होत नाही. ही गोष्ट मला तुम्हाला सांगायची. एक जण सकाळी लवकर उठायचा, आंघोळ झाली, देवपूजा झाली की माळ हातात घ्यायचा, भजन करायचा. आता लक्ष बघा का? जो माळेने भजन करतो त्याला माहिती आहे माळ उजव्या हातात घ्यायची, मग एक एक मणी मागे सरकवायचा. नित्याने सकाळी लवकर उठला, आंघोळ झाली, माळ हातात घेतली, भजन चालू केलं. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. तेवढ्यात झालं असं, त्याच्या डाव्या हातावरती एक मच्छर बसला. माळ उजव्या हातात होती, डाव्या हातावर मच्छर बसला. याने फार प्रयत्न केला मोशांना, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. पण मच्छराची सवय असते, तो रोज पेल्याशिवाय उठतच नाही. मग काय करावं? याला काय केलं माहितीये का? रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. माळेने मच्छर उठवलं. म्हटले जाऊ द्या, मच्छर होता, त्रास होत असेल. त्याचं भजन चालू झालं, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. एवढ्यात त्याची मालकीन तिथून गरके मारायला लागली. आता मालकीन गरके मारते म्हटल्यावर नक्कीच काहीतरी काम असेल. याने मंत्र बदलला, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. काय म्हणते ग रामकृष्ण हरी? ही म्हटली जास्त काही नाही, आपले बोकडे द्यायचे होते. रामकृष्ण हरी. हा म्हटला, मी हे उरकून घेतो, तोपर्यंत तू ते उरकून घे. रामकृष्ण हरी. ती निघाली, पण याचं कुठे मन लागतंय, कमी भावात दिलं तर हुशार होता. पुन्हा मंत्र बदलला, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. शेजारच्या धोंडे आपण केवढ्याला दिले? रामकृष्ण हरी. तिने 2000 दिले. रामकृष्ण हरी. आपली 4000 सांग रामकृष्ण हरी. तुम्ही तुमचं पाहून घ्या, मी पाहून घेते. रामकृष्ण हरी. ती निघाली, पण याचं कुठे मन लागते. तसा दुसऱ्या खिडकीचा उभा राहिला, डोकून पाहायचा. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. तेवढ्यात झालं असं, इकडे चुलीवरती लाल कुंद दूध तापलं होतं आणि त्या दुधावरती एका बोक्याची नजर होती. तो वाटच पाहत होता कशी संधी भेटेल. त्याला त्या दिवशी आयतीच संधी भेटली. त्याने मिशी दाट केली, दुधाकडे निघाला. कोणी? बोक्याने. दुधाकडे निघाला. याने मंत्र बदलवला, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. बोक्या काय फुसफुस करता काही कर, मी काय मागे फिरणार? मी खूप दिवसाची संधी शोधत होतो, आज आयती संधी माझ्या हाती लागली, त्यामुळे मी दूध पिल्याशिवाय मागे फिरणार नाही. त्यामुळे परत एकदा मिशी दाट केली. मावशांनो. कोणी? बोक्याने. हा, हुशार आहे बोक्याने. आणि मग तो दुधाकडे निघाला. याचं चालूच होतं, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. बोक्या काय मागे फिरायला तयार. तो पातिल्यापर्यंत पोहोचला. पातिल्यामध्ये तोंड घालणार तेवढ्यात याने बघा, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. माल कुठे? बोक्याच्या घरात. भजन चालू होतं, पण मन भजनाच्या ठिकाणी होतं का? नाही. मना व्यतिरिक्त चितनाही नामी तरीसे बेथा. त्रिवेणी संगमी नाना तीर्थभ्रमी चित्त नाही ना
विद्ये व्यर्थ. नामस्मरण करतोय पण मन आपलं त्या ठिकाणी नाही तर त्या नामचिंतनाचा उपयोग नाही. म्हणून तुकोबराय म्हणतात की तुकामणी होई भावेची संतोषी. भावाने जर देवाचं चिंतन केलं तरच देवाला संतोष प्राप्त होतो. याही पलीकडे वसे नामापाशी आपुलिया मैबाळ, जेथे देवाचं नामचिंतन आहे, देवाची उपस्थिती सुद्धा तेथेच आहे. मी सांगेन तुम्हाला मैबाळ, एकदा प्रसंग असा घडला. शेंडीवाले बाबा म्हणजे नारदजी फिरत फिरत वैकुंठात गेले, स्वर्गात गेले, अनेक ठिकाणी अनेक तीर्थ पालखी घातली पण देव सापडे ना. मग त्यांनी विचार केला, या मृत्यू लोकामध्ये पवित्र पावन भूमी आहे, ज्या भूमीमध्ये संत आणि भगवंत एकत्रच अवताराला आले, अशी ती भूमी की त्या भूमीमध्ये आजही संतांच्या नावाला महत्व आहे, आजही तिथे भगवंताचं वास्तव्य आहे. मी सांगेन मैबा, ती संत ती भक्त सांगण्यासारखं खूप आहे पण वेळ आपल्याकडे कमी आहे. 1 मिनिटात मी सांगेन मैबा, ती संत ती भक्त जिचं नाव 2 अक्षरी आहे. त्या 2 अक्षरांना उकार आणि मात्रा वेलांटी नाही. त्या 2 अक्षरांना 2 काने आहेत. त्या कान्यांमध्ये कान्हा दडलेला आहे. आणि ऐका मैबा, 2 अक्षरी त्या भक्ताचं नाव बरसाना त्या भक्ताचं गाव आहे. मी सांगेन आजही त्या भक्ताच्या तिथे परिसरामध्ये गेलो तर तिथे त्या भक्ताच्या नावाने देवाची प्राप्ती आहे. कोण आहे बरं ती भक्त? राधा. लक्षपूर्वक आहे का? आजही तुम्ही वृंदावनामध्ये जा, तिथे कोणी कृष्ण कृष्ण म्हणत नाही, तिथे कोणी कृष्ण राधे म्हणत नाही, तिथे राधे कृष्ण आणि राधे राधे म्हटलं जातं. फार गोड वर्णन करतात काही मैबा. त्या ठिकाणी त्या भूमीमध्ये भगवंताचं वास्तव्य कायमस्वरूपी आहे. म्हणून तिथे सुद्धा नारदजींनी जाऊन पाहावं पण देव सापडले नाही. मी एका झाडाखाली शांत बसले भजन करू लागले, नारायण 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 नारायण. नारदजींनी भजन चालू केलं आणि देव त्यांच्या पुढे प्रकट झाले आणि प्रश्न केला. नारदजींनी, देवा आम्हाला जर तुमची गरज पडली तर कुठे शोधायचं? म्हटले कुठे नका शोधू, करा हरी कथा पेनी अवचिता सापडेल. किंवा माझे भक्त गाती जेथे नारदामी उभा तेथे, किंवा नाहम वसामी वैकुंठे योगिना मृदेवचे यत्र वायंती मदभक्त्याच तिष्ठामी नारद. नारदा, जिथे माझे भक्त माझं कीर्तन करतात, माझं भजन करतात, माझी उपस्थिती सुद्धा तेथेच आहे. मी सांगेन तुम्हाला, तुका म्हणे होय भावीची संतोषी, वसे नामापाशी आपुलिया मैबा. देव भावाने त्याला संतोष प्राप्त होतो आणि जिथे त्याचं नामचिंतन आहे तिथे त्याची उपस्थिती आहे. साधकांचा तो प्रश्न मिटला. पुन्हा हात जोडले तुकोबारायांना आणि प्रश्न केला. म्हटले तुकोबाराया, एखादी पत्नी आपल्या बाहेर नोकरीला असणाऱ्या पतीसाठी जर स्वयंपाक बनवून ठेवत असेल आणि तो संध्याकाळी येऊन जर जेवण करणार असेल तर पत्नीने पतीच्या आवडीचा स्वयंपाक बनवावा तर म्हणून उपयोग आहे. एखादा पती बाहेर कामावरून येताना आपल्या पत्नीसाठी भेटवस्तू आणत असेल तर पत्नीला आवडेल अशी भेटवस्तू त्याने आणावी, अन्यथा आणून उपयोग नाही. बरं तेही जाऊ द्या. एखाद्या शिष्याला गुरुसाठी काही करायचं असेल तर गुरुला आवडेल असं अध्ययन आणि अशी सेवा त्याने करावी, अन्यथा करून उपयोग नाही. तसंच एखाद्या भक्ताला देवासाठी काही करायचं असेल तर देवाला आवडेल अशी भक्ती करावी, अन्यथा करून उपयोग नाही. मग आम्ही जे नामचिंतन रूपी सेवा करू ती देवाला आवडेल का? त्या ठिकाणी तुकोबाराय सांगतात की बाबांनो, वेद अवेद काम बाजूला करून केलेली त्याची नामचिंतन रूपी सेवा त्याला आवडते. सेवा ते आवडी उच्चारावे नाम, भेदा भेद काम निवारणी. मैबा, तुकोबाराय सांगतात की बाबांनो, भेद अभेद काम बाजूला करून भगवंताची केलेली नामचिंतन रूपी सेवा देवाला आवडते. ताई, देवाला आवडतं म्हणूनच नामचिंतन करायचं का? अजिबात नाही. त्या नामचिंतनाने आपला फार मोठा फायदा आहे. 1 मिनिटामध्ये एक छोटं उदाहरण सांगून सेवा संपवणार आहात. भजन करा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. एकदा प्रसंग असा घडला. एका गावामध्ये 2 भाऊ राहत होते. एक नास्तिक होता, एक आस्तिक होता. नास्तिक कधी मंदिरात गेला नाही, हरिपाठ केला नाही, कीर्तन ऐकलं नाही, भजन केलं नाही, कधी चांगली कामं नाही, कधी वडीलधाऱ्यांचा आदर नाही, अतिशय नास्तिक. एक जो आस्तिक होता तो चांगला होता, मंदिरात जायचा, कीर्तन करायचा, भजन ऐकायचा आणि त्याने गावामध्ये भागवत कथेचं नियोजन केलं. 7 दिवसाची कथा संपन्न झाली. कथाकाराने विचारलं, बाबा मी असं ऐकलं तुझा आधुनिक भाऊ आहे, कुठे तो भाऊ? म्हटले तो नास्तिक आहे, तो कीर्तनाला येत नाही, त्याला अध्यात्माला रुची नाही, त्याला वारकरी संप्रदायाची आवड नाही. साधूने सांगितलं, बाबा साधूने विचार केला, मी याच्याकडचं 7 दिवस अन्न खाल्लंय, मी याचं मीठ खाल्लंय आणि जर मी याचा उद्धार केला नाही तर माझा उपयोग नाही. साधूने विनंती केली, बाबा मला तुझ्या नास्तिक भावाकडे घेऊन चाल. आस्तिकाने अगोदर नकार दिला.
म्हटला, पण बाबाच्या आग्रहामुळे आपल्या भावाकडे येऊन गेला. गेल्याबरोबर आस्तिक भाऊ खोलीमध्ये आडवा पडून टीव्ही पाहत होता. नास्तिक या साधूने बाहेरून आवाज दिला, दादा आतमध्ये येऊ का? त्याने डोकून पाहिलं तर सफेद वस्त्र धारण केलेली आहे. त्या ठिकाणी डोक्यावरती फेटा आहे, खांद्यावरती उपार आहे, गळ्यामध्ये तुळशीच्या माळा, कपाळावर चंदनाचा टिळा. म्हटले बाबा हा नक्कीच महाराज दिसतोय, नक्की एखाद्या सप्ताला वर्गणी नाही तर पंगत मागायला आला असेल. म्हटले काही गरज नाही, नको येऊ दादा, 2 मिनिटं फक्त. नाही म्हटलेलं कळत नाही का? साधू म्हटलं अरे ऐक ना, तो काय ऐकायला तयार नाही. मग साधूने त्याची बोलवण्याची वाट पाहिली नाही, स्वतः आतमध्ये गेले. त्याला म्हटले ऐकतो की नाही? त्याची गच्ची धरली. म्हटले ऐकतो की नाही? त्याने साधूचा हात झटकवला, जा नाही ऐकत. म्हटले काय करावं? हुशार होते साधू, कलियुगातले साधू होते. त्या साधूने त्याला आडवा पाडला, त्याच्या छातीवर बसले. म्हटले आता ऐकतो की नाही? पटकन सांगा. म्हटले काय नाही. म्हटले काहीच नाही, एकदा रामकृष्णारी म्हण, मी चाललो. म्हटले रागा रागात रामकृष्णारी म्हटला आणि साधू निघून गेले. काही दिवसांनी त्या नास्तिकाचा अपघाती मृत्यू झाला. तो यम धर्मासमोर हजर झाला. चित्रगुप्ताने त्याची यादी काढली आणि त्या यादीनुसार त्याचा न्यायनिवाडा होऊ लागला. चित्रगुप्ताने सांगितलं यमदेवाला, म्हटले बाबा याने कधीच चांगली कामं केली नाही, कधी चांगला जीवन जगला नाही, वडीलधाऱ्यांचा आदर नाही, गावात सप्ताला वर्गणी नाही, पंगत नाही, गावात महाराज आले तर चहा पाणी सोडा, पण कधी जय हरी सुद्धा घातलेला नाही. एवढा नास्तिक माणूस आहे. पण एकदाच बळजबरी रामकृष्णारी म्हटला, याला काय फळ द्यायचं? यम म्हटलं ज्याने जास्त पाप केलं त्याला नरकात पाठवायचं, ज्याने जास्त पुण्य केलं त्याला स्वर्गात पाठवायचं, ज्याने दोन्ही सारखं केलं त्याला पुन्हा माणसाचा जन्म द्यायचा. पण ज्याने एकदाच रामकृष्णारी म्हटलं त्याला काय फळ द्यायचं आपल्याला सांगता येणार नाही. म्हटले बा मी एक काम करू, ब्रह्मदेवाला आपण जाऊन विचारू. ब्रह्मदेव माणसं बनवायचं काम करतात. ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेवाने सांगितलं माझं काम आहे माणसं बनवणं. मग ते काय ठिकाणी करतात हे माझ्या हातात, त्यामुळे मीही सांगू शकत नाही. म्हटले काय करावं? म्हटले काहीच हरकत नाही, आपण महादेवाला जाऊन विचारू. महादेवाकडे आले इथे गणेशपूरमध्ये. मग आल्याबरोबर त्या ठिकाणी भगवान ब्रह्मदेव, चित्रगुप्त, यमदेव तो नास्तिक माणूस इथे आले. महादेवापुढे हात जोडले, बसले, प्रश्न केला. म्हटलं देवा याने कधी चांगली कामं केली नाही, कधी चांगलं वागला नाही, वडीलधाऱ्यांचा आदर नाही, गुरुजनांचा सन्मान नाही, सप्ताला वर्गणी नाही, पंगत नाही, नास्तिक माणूस आहे. पण फक्त एकदाच बळजबरी रामकृष्णारी म्हटला, याला काय फळ द्यायचं? महादेवाने सांगितलं माझं काम आहे, मी नामस्मरण करतो रात्रंदिवस, त्याचं फळ काय बा आपल्याला नाही सांगता येणार. म्हटले करायचं काय? म्हटले एक काम करू, हे नाव ज्याचं आहे ना त्याला जाऊन विचारू. नाव कुणाचं आहे? भगवान विष्णूचं. भगवान विष्णू आता कुठे? वैकुंठामध्ये. मग वैकुंठात निघाले. पण विचार केला वैकुंठात जायचे, पण काम कुणाचं आहे? नास्तिक माणसाचं. याला जर वैकुंठात नेलं नाही तर वैकुंठात जाऊन उपयोग आहे का? नाही. पण वैकुंठामध्ये जर याला नेलं तर हा वैकुंठाच्या पायरीवर जळून भस्म होईल. मग करायचं काय? म्हटले एक काम करू, एक पालखी बोला. पालखी बोलवली. त्या नास्तिकाला पालखी बसवलं. आता म्हटले पालखीला 4 खांदेकरी पाहिजे, पण रिकामेच लोक खांदेकरी नेऊ, आपण चौघ जातोच ना. म्हटले मग 4 खांदेकरी हो. एका बाजूला ब्रह्मदेव, एका बाजूला भगवान शंकर, एका बाजूला चित्रगुप्त आणि यमदेव. 4ही खांदेकरी झाले. त्याला विष्णू भगवंताकडे घेऊन गेले. त्याच्या समोर उभे राहिले आणि देवाला सांगू लागले, देवा याने कधीच चांगली कामं केली नाही, वडीलधाऱ्यांचा आदर नाही, गुरुजनांचा सन्मान नाही. 4घे एका स्वरात सांगत होते. कधी सप्ताला वर्गणी नाही, पंगत नाही, गावात महाराज आले तर चहा पाणी सोडा, पण जे हरी कधी घातलेलं नाही या नास्तिकाने. एवढा नास्तिक आहे. पण एकदा बळजबरी रामकृष्णारी म्हटला, याला काय फळ द्यायचं? त्यावेळेला भगवान विष्णूने सांगितलं, बाबा याने एकदाच रामकृष्णारी म्हटलं, परिणाम स्वरूप तुम्ही स्वतः त्याला वैकुंठामध्ये घेऊन आले. नवल नाही, याला वैकुंठामध्ये तर आणलंच आहे, पण याचे खांदेकरी तुमच्यासारखे मोठे मोठे देवता झाले. हे त्याच्या एका नामाचं फळ, तेही जाऊ द्या. आता त्याला वैकुंठात आणून सोडले, त्याची जागा वैकुंठात आहे. म्हटले मला सांगायचं आहे, एका नामचिंतनाचं एवढं मोठं फळ त्या नास्तिकाला प्राप्त होऊ शकतं, तर आपल्याला का नाही होणार? म्हणून भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे. देवाला आवड, सेवा ती आवडती, आवडी देवासी तो ऐका प्रकार. नामाचा उच्चार रात्रदिन, नामाचा उच्चार रात्रदिन, आवडी दिवासी तो ऐका प्रकार. आवडी दिवासी तो ऐका प्रकार. केव्हा सेवा ती आवडी उच्चारावी नाम, भेदा भेद काम निवारणी. साधकांनी पुन्हा प्रश्न केलेला असावा, देवाचं नामस्मरण करायला कुठे जाण्याची गरज नाही का? म्हटले नाही बाबा, न लगे हलावी चालावी बाहेरी अवघीची घरी बैसल्या. बाबा देवाचं नामस्मरण करायला कुठे जाण्याची गरज नाही. तुम्ही जिथे आहात तिथे बसून त्याचं चिंतन करा. कुठेही जाण्याची गरज नाही, त्याला तेच पुरेसे. पुन्हा प्रश्न केला, नामस्मरण करायचं असेल तर मंदिरात जा, तिथे रांगोळी काढा, तिथे दिवा लावा, तिथे फुलं अर्पण करा,
देवाच्या मूर्तीची पूजा करा आणि मग नामस्मरण करा असं काही करावं लागतं का म्हटले अजिबात नाही. देवाचीच नामे देवाची श्री सर्व अलंकारी समर्पारी देवाचं नाम हे सर्व अलंकार समजून देवाच्या श्री मस्तकी नवे नवे चरणी अर्पण करा त्याला तेच पुरेसा आहे. तुका म्हणे होय भावीची संतोषी वदनामा पाहिया कोणिया ललगी हालावे चालावे बाहेरी अरगीची खरी बैसनिया ललगी हालावे चालावे बाहेरी. जे संतांनी सांगितलेले तेच भजन तुम्हा आम्हाला एकदा करायचं आहे. हात उंच नाही केले तरी चालते. ज्यांना अपेक्षा असेल त्यांनी करा, ज्यांना नसेल त्यांनी हाताने टाळी आणि मुखाने भजन करायचं आहे. विठोबा रखुमा होई भावीची संतोषी गती नामापाशी कोरिया नलगी हालावे चालावे बाहेरी अवधीची घरी बैसरिया. या ठिकाणी आपली वेळ संपलेली आहे. मतीप्रमाणे अभंग सोडवण्याचा प्रयत्न केला. जे योग्य असेल ते आचरणात आणण्याचा प्रयत्न करा. अयोग्य असेल ते माझ्या बालबुद्धीचा दोष समजून या ठिकाणी क्षमा करा. या कार्यक्रमासाठी गोड गायनाचे साथ करणारे आदरणीय डॉ. आदरणीय आमचे कैलास भाऊ आहे, आमचे यशवंत दादा आहे, आदरणीय आमचे केशव दादा आहे. हा गुरुजींचं गाणं आहे. त्यांचं गाणं ऐकून असं वाटतं की गाणं ऐकत राहावं, कीर्तन राहू द्यावं. हा गोड गाणं आहे. त्याचबरोबर या ठिकाणी गोडाची मृदंगाची साथ करणारे आदरणीय डॉ. अवधूत महाराज वल्टीकर. मी सुरुवातीला सांगितलं त्यांच्या हातात जेवढं वजन आहे अगदी थोडा मुलाचा गोडवा आहे. मी विनंती करेन या तिघांसाठी चौघांसाठी जोरदार टाळी आहे. खरं सांगायचं झालं तर त्याचं पाहिजे तसं कौतुक करायला वेळ आपल्याला शिल्लक नाही. म्हणून मी त्या चौघांची क्षमा मागेन. या ठिकाणी मला पितातुल्य स्नेह करणारे आदरणीय आमचे लोटन काका त्यांच्या संपर्कातून या ठिकाणी येण्याचा योग पुन्हा त्यांच्यामुळेच मला या ठिकाणी तुमचा आणि आमचा संपर्क झाला. आजचं कीर्तन दातृत्व ज्यांच्याकडे आहे कैलासवासी सिंधुबाई धानसिंग पाटील यांच्या स्मरणार्थ हरिभक्तपरायण धानसिंग प्रताप पाटील. खरं तर आदरणीय आजींची अपेक्षा होती की माधुरीताईंचंच कीर्तन आपण घ्यावं आणि आईंना जाऊन आज तब्बल 1 वर्ष झालेलं आहे. त्यांच्या स्मरणार्थ त्यांच्या पुण्य स्मरणार्थ या ठिकाणी त्यांच्या परिवाराने आपल्या आई वडिलांची इच्छा जो मुलगा पूर्ण करतो. आपल्या आई वडील गेल्यानंतर सुद्धा ज्यांच्या उत्तरक्रिया उत्तमरित्या पार पाडतो त्याला पुत्र म्हटलं जातं, उत्तम पुत्र म्हटलं जातं. तेव्हा त्याच्या गेलेल्या आई वडिलांना श्रद्धांजली नवे नवे उत्तमती प्राप्त होत असते. या ठिकाणी आईच्या सांगण्याप्रमाणे काकाने या ठिकाणी कीर्तनाची सेवा घेतलेली आहे. म्हणून काकांना देखील मला धन्यवाद देईल. मी विनंती करेन आमच्या मुलींसाठी आणि या दोघी दीदींसाठी ताईसाठी एकदा जोरदार टाळी भगवान भोलेनाथांच्या चरणी समर्पित करते आणि याच ठिकाणी सेवेला पुढे विराम देते. ज्ञानेश्वर माऊली